अभंग ज्ञानेश्वरीचा 16वा अध्याय सुरू आहे. दैवासुर संपत विभाग योग. दैवी संपत्ती, असुर संपत्ती असे दोन विभाग आहेत. त्या विभागांबद्दल याच्यात वर्णन केलेलं आहे. मागच्या वेळेला आपली दैवी संपत्ती वाचून झाली. आता असुरी संपत्तीचं पुढे निरूपण केलेलं आहे. असत्यम प्रतिष्ठम ते जगदाहुर निश्वरम अपरस्परम संभूतम किमन्यत् काम हैतुकम. तरी विश्वाचे हे अनादि ठिकाण नियंता जो जाण परमेश. न्याय अन्यायाचा द्यावया निर्णय येथ वेद होय न्यायाधीश. विश्वाचा नियंता म्हणजे अधिकार चालवणारा परमात्मा आहे. आणि तो कुठल्या कुठल्या थ्योरीला फॉलो करतो न्याय अन्याय हे करायला, तर वेदांचा वापर करून विश्व चालवलं जातं परमात्म्याकडनं. तयाची या दृष्टी अन्यायी जे होती शिक्षा ते भोगिती नरकाची. परी नीती न्याये वागती तयास सुखे स्वर्गी वास घडे पार्था. आपल्याला माहितीये कर्मकांड म्हणून वेदांचे दोन भाग आहेत. दुसऱ्या भागाला वेदांत म्हटलेला आहे, म्हणजे परमात्म्याकडे जाण्याचा परमार्थ मार्गाचं निरूपण त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि पहिल्या भागात कर्मकांड सांगितलेली आहेत. आणि कर्मकांडांमध्ये बेसिकली ह्या सृष्टीची रचना आणि त्याचं चालवायची कशी, प्रत्येक विभाग प्रत्येक धर्म त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित निरूपण केलेले आहेत, वेदांमध्ये सांगितलेले आहेत. आणि त्याच्याप्रमाणेच रचना पूर्ण सृष्टीची झालेली आहे, वेदांच्या बेसिसवर झालेली आहे. त्यामुळे त्यात सगळं आपल्याला बघायला मिळतं. सर्व शास्त्र, सर्व टेक्नॉलॉजीचे डिटेल्स आपल्याला वेदांच्या अभ्यासात तेव्हाच लिहून ठेवलेले आपल्याला सापडतात. तर त्या बेसिसवर हे न्याय केला जातो. आणि त्याच्यामध्ये जो नीती धर्मानी न्यायानी वागतो त्याला सुखे स्वर्गी वास. म्हणजे काय, मॅक्झिमम चांगली जागा म्हणजे स्वर्ग, जिथे सुख प्राप्त होतं ते मिळतं. आणि जे चुकीच्या पद्धतीनं जगतात आणि वागतात त्यांना नरक प्राप्त होतो. ऐसी अनादी जी विश्वाची व्यवस्था सर्वथा ती वृथा बोलती ते. याज्ञिक ते वेडे फसोनिया गेले आचरोनी भले यज्ञ आग. देवपिसे तेही लिंग प्रतिमांनी सर्वथा भुलोनी नागविले. समाधीच्या छंदे जाहले भ्रमिष्ट समाधीच्या छंदे जाहले भ्रमिष्ट होनी विरक्त योगी जन. आपुली या बळे मिळवोनी भोग भोगावे ते चांग जगा माझी. ह्यावेळ आणिक नसे पुण्यसाच बोलती ऐसेच आसुरी ते. नातरी आपण दुर्बळ म्हणून न होती स्वाधीन भोग सुखे. मग तयाविण तडफडे जीव पाप सर्व थैव नव्हे काते. धनिकांचे प्राण हिरोनिया घ्यावे पाप हे मानावे जरी साच. तरी हाती येता तयांचे सकळ सांगा पुण्यफळ नव्हे काते. आता ह्या पद्धतीनं आसुरी वृत्ती कशी काम करते, दुसऱ्याचं छिनून झपटून घ्यायचं आणि आपलं स्वार्थ साधायचा, ह्या पद्धतीनं वागण्यामध्ये त्यांना कुठेही आपलं चुकतंय ह्याची जाणीव कुठेही नसते. ती आसुरी वृत्ती आहे. आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव झाली पाहिजे, दुसऱ्याची अडचण आपल्याला हृदयापर्यंत पोचली पाहिजे, ह्या भावना तिथे नसतात. मी माझं आणि मला मिळालंच पाहिजे, मी अधिकारी आहे, आणि अशा पद्धतीनं दमदाटी करून ते खेचून घेतात सगळं स्वतःकडे. धनिकांचे प्राण हिरोनिया घ्यावे पाप हे मानावे जरी साच. तरी हाती येता तयांचे सकळ सांगा पुण्यफळ नव्हे काते. देखा दुर्बळा ते बक्षी बळवंत बाधक ते होत जरी साच. तरी थोर मासा गिळी लहानाते तयाचे का होते निसंतान. आणि प्रजोत्पत्ती भावी म्हणोनिया भली शोधोनिया कुळे दोनी. कुंडली पाहोन जरी सुमुहूर्ती मिळविली जाती वधूवरे. तरी देखा जे का पशुपक्षाधिक प्रजा असंख्याक असे ज्यांची. तयांचे विवाह होती काय येथे विधी विधानाते पाहोनिया.
बेसिकली कंपॅरिझन करून ते बोलतायत की प्राण्यांमध्ये काय कुंडली बघितली जाते का, जन्मकुंडली मिळवणी केली जाते का ग्रहस्थितींची, किती गुण मिळाले, मग त्यांची त्यांची तर प्रजा वाढते. मग काय म्हणजे बेसिकली कळतंय का वृत्ती कशा, म्हणजे आपण म्हणतो ना काही लोक असतात तारतम्य नाही त्यांना, काही विधी 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 निषेध काही पाळत नाहीत, कधी उठायचं कधी खायचं, कुठलेही नियम नाहीत त्यांना फॉलो करत, कधीही कुठलेही कर्म करायचे. आणि ऍक्च्युली आसुरी वृत्ती आपल्याला माणसांमध्ये आता बघायला मिळते, जी म्हणजे त्याला म्हणूनच त्यांनी म्हणजे आपल्या अ, ज्ञानाच्या चौकटीत जर बसवायला गेलं तर पशुप्रमाणे जीवन. आणि ते म्हणतातच आहेत ना ते की पशुपक्ष्यांमध्ये प्रजा वाढवताना काय ते काय ग्रहस्थिती आणि गुण मिळवत नाहीत. मग माणसांमध्ये काय आवश्यकता आहे, म्हणजेच आपण इनडायरेक्टली इथे समजून घ्यायचं की पशुप्रमाणे जो जगतो तो आसुरी वृत्तीचा. पशुसारखी ज्याची कृती आहे खाणं झोपणं आणि चार ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत वेदांमध्ये, ती वृत्ती म्हणजे पशुवृत्ती. आणि मनुष्याला एक्स्ट्रा कॉन्शियसनेस आहे, हायर कॉन्शियसनेस, त्याला विवेक आहे, त्यामुळे तो मग त्याच्यात चौकटीत बसवून बघतो गुड अँड बॅड, की चांगलं काय वाईट काय, तिथे तो मनुष्य बनतो. असा विचार जेव्हा त्याच्या मनात यायला लागतो. तरी देखा जे का पशुपक्षाधिक प्रजा असंख्याक असे ज्यांची, तयांचे विवाह होती काय येथे, विधिविधानाते पाहोनिया, चोरीचे ते धन जरी हाती आले, तरी काय झाले विष कोणा, केला व्यभिचार आवडीने कोणी, होय तो म्हणोनी कुष्टी काय, म्हणोनी या एक नियंता ईश्वर, भोगवी साचार धर्माधर्म, आणि इहलोकी जे जे करी जीव, भोगितो ते सर्व परलोकी, ऐसे बोलती जे थोतांड ते सर्व, दिसेत कोठे देव परलोक, जाता करता जीव देहाते सोडून, मग उरे कोण भोगायाते. त्यांनी म्हणलंय कोणी व्यभिचार केला म्हणून काय रोग लागतात का, तर अशी भाषा आता ही जी भाषा आहे ही आजकाल बरेच लोक बोलताना आपल्याला दिसतात, जे काही नियम पाळत नाहीत, अनियमित जीवन असतं आणि कुठलेही व्यभिचार केले जातात सहज, आणि कुठेही तिथे सारासार विचार बुद्धी आपल्याला दिसत नाही, अशा लोकांच्या वागण्या बोलण्यात ही अशीच भाषा दिसते. ह्याला काय करायचंय, हे ते कशाला पाहिजे, असंच कशाला पाहिजे, म्हणजे अक्षरशः चांगलं जे अगदी अ, चांगली कुटुंब सुद्धा अशा पद्धतीनं आपल्याला जगताना दिसतात. की म्हणजे खूप खरं सांगायचं तर या विषयात जायचं तर फारच खोलात जावं लागेल आपल्याला, की साधा आपण प्रवास करतो, प्रवासाला जेव्हा निघतात तेव्हा अ, मुहूर्त बघण्याची पूर्वी पद्धत होती, किंवा दिवस तिथी वार आणि साधारण घटिका, हे सगळं बघण्याची बेसिक रिक्वायरमेंट केली जात, म्हणजे बघण्याची आवश्यकता असते. आणि पूर्वी हे केलं जायचं. म्हणजे माझ्या घरी मी बघितलेलं आहे की निघायचं, मग जर चुकीचा दिवस असेल तर प्रस्थान काढून ठेवण्याची पद्धत होती, की चांगल्या दिवशी मग त्या दिवसाचं प्रस्थान म्हणजे काय ते तांदूळ वगैरे असं काढून ते ठेवलं जायचं आणि मग ते घेऊन प्रवास करायचा, असं काहीतरी होतं. अदरवाईज ते अवॉइड करायचं, जर दिवस चांगला नाही तर अवॉइड करायचं, दुसऱ्या कधीच्या तरी चांगल्या दिवशी कृती करायला जायची घरातनं बाहेर. पण आता तसं काही दिसत नाही आपल्याला, कोणी उठतंय कुठेही जातंय, ट्रॅव्हल करतात अमावस्येला. आता आता तेव्हा इतका व्यापार आणि हे ते नव्हतं, ऍक्टिव्हिटीज पण तेवढ्या ब्रॉड अशा पसरलेल्या नव्हत्या की तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतंय. आजकाल नोकरीमध्ये जावं पण लागतं, आपला पसारा एवढा पसरलेला आहे व्यवहारांचा, व्यापाराचा, त्यामुळे नोकऱ्यांसाठी वगैरे पण असे निर्णय घ्यावे लागतात. मग हे चुकीचं आहे का, म्हणजे असं खूप खोलात जावं लागेल मग आपल्याला. तर ह्या गोष्टी सगळ्या, पण मग हे करता करता माणसाला असा जेव्हा आपण विचार करतो की नोकरी धंद्यामध्ये आता काय तिथीवार बघत बसणार का, ऑफिसचा टूर लागला तर तुम्हाला जायलाच पाहिजे, वरनं बॉस कडनं इन्स्ट्रक्शन आली, तुमचा प्रोग्राम सेट झाला, तुमच्या मीटिंग्स ठरवल्या गेल्या तर तुम्हाला जावंच लागतं. मग ती काळ वेळ काही असू दे, मग कितीचंही विमान पकडा, कितीची बस पकडा आणि निघा. पण आता हे कामाच्या बाबतीत, पण जर आपण ट्रिपला जातो आहोत, आपण कुठे प्रवासाला जातो आहोत,
एक्स्ट्रा अलग पद्धतीनं, म्हणजे एन्जॉयमेंटसाठी, मग तेव्हा शक्यतो बघावं. पण मग ती एकदाची सवय लागून जाते की कधी उठायचं आणि कृती करायची. कारण जीवन पद्धती तशी झालेली आहे मॉडर्नायझेशन मध्ये. त्यामुळे मग ती माणसांच्या बुद्धीला, विचारांना, ती जीवनाला सवयच लागून जाते. मग ती सवय मोडूनही जाते की बघितलं पाहिजेवाली, की तिथीवार काय आहेत. कित्येक वेळेला कित्येकांना अमावस्या कधी हेही माहिती नसतं, पौर्णिमा कधी आहे हेही माहिती नसतं. तर अशी अवस्था झालेली आहे. आणि मग तिथे जर आपण अशा एखाद्या व्यक्तीला म्हणलं, अहो तुम्ही अमावस्येला काय सगळे ट्रिपला निघालाय, मग का वापस जाऊन एन्जॉय करून आल्यावर ती व्यक्ती आपल्याला म्हणेल आम्हाला तर काही झालं नाही, मग तुम्ही कशाला अडवत होतात. तसं इथे म्हणलंय की जर काही घडतच नाही तर केला व्यभिचार आवडीने कोणी होय तो म्हणून कुष्टी काय, तो त्याला होतोय का, कुष्ठरोग होतोय का व्यभिचार केला आवडीनं कोणी तर, म्हणजे काही नडतंय का, कोणाचं काही काही बघायची आवश्यकता आहे का, नियम पाळण्याची आवश्यकता आहे का, असा उलटा प्रश्न इथे केलेला दिसतोय. म्हणून या एक नियंता ईश्वर भोगवी साचार धर्माधर्म आणि इहलोकी जे जे करी जीव भोगितो ते सर्व परलोकी. ऐसे बोलती जे थोतांड ते सर्व दिसे कोठे देव परलोक. जाता करता जीव देहाते सोडून मग उरे कोण भोगा याते. भोगी देवेन. पण आता गंमत सांगते आता. चला ठीक आहे, म्हणजे आज मॉडर्नायझेशन झालेलं आहे किंवा नोकरी धंद्यामुळे, व्यापारामुळे आपल्याला हे असे निर्णय घ्यावे लागतात की काळवेळी आपण बघू नाही शकत. पण मग तेवढी ॲबनॉर्मलिटी पण खूप वाढलेली आहे कम्पॅरेटिव्हली. आपल्या आई वडिलांच्या वेळेला जे जुन्या काळात जे वेळ बंधन पाळायचे, तिथी काळ वेळ सगळं बघून सगळ्या प्रत्येक गोष्टी केल्या जायच्या, तेव्हा एवढी जीवनामध्ये ॲबनॉर्मलिटी नव्हती. तेवढी आज 10,000 पटीनं वाढलेली आहे. माणसं ॲबनॉर्मल झालेली आहेत, एन्झायटी डिप्रेशन वाढलेलं आहे, स्ट्रेस वाढलेला आहे. त्याचं कारण हेच आहे, कारण आपण मायन्यूटली गोष्टींना, एनर्जीजना, डेजना, आपण तिथीना एनर्जी फ्रिक्वेन्सी ऍक्च्युली आपण बघत नाही. कारण सगळा मॅटर एनर्जीचाच आहे. थोडं हसायला येईल, पण आपण एनर्जी मध्येच राहतो आणि जगतोय आणि स्विम करतोय, पोहतोय लिटरली. पौर्णिमेच्या दिवशी एनर्जी फ्रिक्वेन्सी वेगळी असते जी एरवीच्या दिवसांची असते. अमावस्येला एनर्जी फ्रिक्वेन्सी वेगळी असते, ऍटमॉस्फेरिक. तर त्यामुळे हे सगळे परिणाम आपल्याला दिसतात ते एनर्जीवर दिसतात. आणि मग ती एनर्जी जेव्हा आपल्या शरीरामध्ये भिनते तेव्हा मुलं ॲबनॉर्मल जन्माला येतात किंवा अघटित घटना घडलेल्या दिसतात. आणि मग ती अनसर्टेनिटी जी लाईफमध्ये आली आहे, जे नोकऱ्या जाणं किंवा अशा गोष्टी, ही अनसर्टेनिटी त्यामुळेच आहे. कारण आपण बेसिक्सला सोडून, आपण फाउंडेशनला सोडून जगण्याचा, घाईघाईच्या जीवनामध्ये जगण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आपण जुना टाइमचे जे विचार होते त्याला आपण सोडून दिलेला आहे. म्हणजे काय आहे की आपल्याला ना तादात्म्य साधता आलं पाहिजे, म्हणजे नव्यालाही ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे आणि जुन्यालाही सांभाळता आलं पाहिजे आपल्या बरोबर. हे तादात्म्य साधणं, मधला मध्य मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे. बॅलन्स मेंटेन करणं इथे सुद्धा आवश्यक आहे. आपण दरवेळेस नाही तर कमसे कम आपण ट्रिपला जाताना, कुठलेही व्यवहार करताना आपण तिथी वार नक्षत्र किंवा मुहूर्त बघणं, टाइम बघणं अत्यंत आवश्यक आहे. कारण त्याचे अदरवाईज दुष्परिणाम आपल्याला अनुभवायला मिळतात. आणि इहलोकी जे जे करी जीव भोगितो ते सर्व परलोकी. ऐसे बोलती जे थोतांड ते सर्व दिसे कोठे देव परलोक. जाता करता जीव देहाते सोडून मग उरे कोण भोगायाते. भोगी देवेंद्राते उर्वशीच्या संगे जैसे सुख लाभे स्वर्गलोकी. तैसा कीटकेही लोळता नरकी मानी तसे सुखी आपणाते. म्हणून जो स्वर्ग नरकाचा भोग पाप पुण्य भाग नाही तेथे. तया दोही ठाई प्राप्त होयसाच देखा कामाचाच सुख भोग. म्हणून या जेथ नर मादी दोन्ही मिळती होनी कामवश. तेथ जन्म पावे आघवे हे जग लय पावे मग कैसे का. आपुलाची स्वार्थ साधावा म्हणून जगाचे पोषण करू जाता. परस्परांमाजी माजोनी विद्वेष होतसे विनाश सृष्टीचा ह्या. कामाविण मूळ जगा दुजे नाही बोलती ते पाही असुरते.
असो ऐसे हीन शब्द उच्चारून द्यावा वाया क्षीण वाचेसी का. एतां दृष्टिम अवष्टभ्य नष्टात्मानोऽल्पबुद्धया प्रभवन्त्युग्र कर्माण क्षयाय जगतो हिता. ऐसा तिटकारा देवाचा अंतरी म्हणून या परी जल्पती ते. जल्पती म्हणजे बडबडतात. ऐसा तिटकारा देवाचा अंतरी म्हणून या परी जल्पती ते. हे तो नव्हे काही परी देव नाही निश्चय हा पाही तयांचा गा. काय सांगू ऐसी पाखांडाची खुण ठेविती रोन अंतरिते. स्वर्ग नरकाची तयाची या चित्ती कोठोन याक्षिती उरे मग. अशुद्धोदकाचा जणू बुडबुडा ऐसा जोहा खोडा शरीराचा तया खोड्या माझी सापडोनी भले बुडोनिया गेले भोगपंखी. विनाशाच्या वेळी बद्ध होय मासा जाळ्या माझी जैसा धीवराच्या. ऍक्च्युली आत्ताची सोशल कंडिशन ही आहे जी मी अगदी थोडक्या शब्दात मांडते. सगळं सगळं पैशाच्या असण्या नसण्यावर अवलंबून आहे आता बुद्धी सगळी आणि ज्ञान माणसाचं. अगदी माझं ऑब्झर्वेशन बेसिसवर मी बोलतेय. ज्या घरात मध्ये ज्यांच्या जीवनामध्ये सगळं आलबेल चाललेलं असतं, व्यवस्थित चाललेलं असतं, कुठल्याही अडचणी नसतात, सुखरूप असतात, सुखाने सगळं चाललेलं असतं, पैसा भरपूर येतो जातो, सगळा व्यवहार छान चाललेलं असतं, तिथे देवाची आठवण वगैरे किंवा काय म्हणतो आपण आपल्या कुलदैवतांचे पूजा अर्चा जे काय म्हणा किंवा आत्म्याचा विचार किंवा आत्म्याची चौकशी किंवा आत्म्याच्या मार्गाने जाण्याचं फार दूरची बात आहे. पण त्या पद्धतीचे कुठलेही ऍक्टिव्हिटीज तिथे दिसत नाहीत आपल्याला. त्याचं कारण आहे पैसे. आपल्या ह्याच्यात मनी एनर्जी आहे ना लाईफमध्ये, मग सगळी एनर्जी आहे. आणि जिथे मनी एनर्जी नसते तिथे जे त्रास असतात मग ते फार डोक्याच्या आउट जातात बिलकुल. मग धावाधाव होते की काय प्रॉब्लेम आहे, कुठे प्रॉब्लेम आहे. पैसा नसेल तर माणसाला सगळं आठवतं. पत्रिका बघायला पाहिजे, अमुक शिकलं पाहिजे, तमुक शिकलं पाहिजे, हा व्याप पाहिजे, तो व्याप पाहिजे, इतक्या पूजा करा, इतक्या यात्रा करा. पण मला असं म्हणायचंय की ह्या दोन्हीच्या व्यतिरिक्तही तर आपण आठवलं पाहिजे परमात्म्याला, त्या शक्तींना. देवता या शक्ती आहेत बेसिकली. कुठली देवी, कुठल्या गावचा देव, कुठला आपला हे काय म्हणतो आपण घरची देवता असते ती कुठल्या गावची आणि कुठल्या याची काही महत्वाचंच नाहीये, ते आहे शक्ती स्वरूप. तर बेसिकली आपण माथा टेकतोय का, आपण कुठे सरेंडर होतोय का, आपण कुठल्या शक्तीला मानतोय का की सर्वे सर्वा ती शक्ती आहे. हे आपण मानत नाही. कारण आपल्याला मनी एनर्जी कळते फक्त आत्ता सध्याच्या युगामध्ये, आत्ता सध्याच्या टाइम मध्ये, करंट टाइम मध्ये. मनी एनर्जी ज्यांच्याकडे आहे ना त्यांना सगळ्या एनर्जीज आपल्या हातात असल्यासारख्या वाटतात. आणि जिथे मनी एनर्जी नाही तिथे मग दुसऱ्या एनर्जीजच्या मागे माणसं धावताना दिसतात. पण हे दोन्हीही चुकीचं आहे. दोन्हीही चुकीचं आहे. आणि तेच भगवद्गीतेत शिकवलेलं आपल्याला अभ्यासायला मिळतं की तुमच्याकडे असो अथवा नसो, स्थिरता, शांतता, आनंद, स्थैर्य हे पाहिजे. रिस्पेक्ट, नम्रता, हे चांगले गुण, सद्गुण, जे 26 गुण सांगितलेले आहेत ते तिथे तुमच्याकडे मनी एनर्जी असो अथवा नसो ते टिकलेलं दिसलं पाहिजे. तर आपल्याकडे खरी शक्ती आहे, खरी एनर्जी आपल्याकडे आहे हे आपण पक्क मानू शकतो. पण आपल्याला तसं बाहेर दिसत नाही. ज्यांचं चांगलं चाललेलं असतं त्यांना सगळा मूर्खपणा वाटतो. जे अभ्यास करतात त्यांनाही ते हसतात, नावं ठेवतात, पता नाही काय थट्टा उडवत असू शकतील, ती उडवतात. अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं लोक थट्टा उडवतात.
ह्या पद्धतीच्या अभ्यासाचा किंवा तुम्ही देवाचं करत असाल तर त्याचा, हे फार वाईट अवस्था आहे आपल्या समाजाची, अत्यंत वाईट. का तर त्यांना ती कुठेतरी चटका बसलेला नसतो, त्यामुळे गरम कधी नसतंच. अशा ऍटिट्यूडनी ते लोक जगत असतात. म्हणजे दुसऱ्याचं कायच पोचणार तुम्हाला दुःख हृदयापर्यंत, कारण ती सजीवताच नाहीये हृदयामध्ये. मस्तीत जगणं म्हणतो ना आपण, ते आहे. मी मी खूप हार्श लँग्वेज मध्ये बोलतीये, पण ही रियालिटी आहे बाहेर जगामध्ये. कोणाला माणुसकी नावाची चीज राहिली नाहीये. हृदयामध्ये सॉफ्टनेस राहिलेला नाहीये. माझं होतंय ना, बस. बाकीचे काही का करेना, त्यांचं काहीही हो, काही फरक पडत नाही. हृदयामध्ये टोचत नाही, दुखत नाही, खुपत नाही, डोळ्यात अश्रू येत नाही दुसऱ्याच्या दुःखानी. इतका प्लास्टिक सारखा माणूस झालेला आहे. त्याचं कारण आहे मनी एनर्जी. मनी एनर्जी. पण ती एनर्जी सुद्धा इल्युजन आहे. हे भास आहे सगळा, नाशिवंत आहे. हे कुठे कळतंय? खूप लॉजिकल विचार, म्हणजे आता खेर या विचारापर्यंत खूप कमी लोक जात असतील, पण साधा भूकंप येतो आता, मोठ्या मोठ्या शहरांमधून किंवा ह्याच्यामध्ये, मोठ्या ह्याच्यामध्ये भूकंप येतात, मोठ्या सुनामी येते, त्यावेळेला काय शिल्लक राहतं? जी अनेक मंजिला बिल्डिंग असते, त्याच्यामध्ये मोठं आपण बँकेची लोन काढून घरं घेतो, कित्येक करोडची. 20वा मजला, 25वा, 40वा मजला, हवेतलं घर आपण खरीदतो, खूप जीवावर उदार होऊन, नोकरीचे ते कर्ज बिर्ज काढून. आणि ज्या वेळेला अशी दुर्घटना घडते, निसर्ग आपला फटकार मारते, प्रकृती, तेव्हा ते हवेतलं घर धुळीस मिळून जातं. किती लॉजिकल आहे ही गोष्ट, आणि किती मजेशीर वाटते. मला तरी वाटते, मला नाही माहिती, ते चुकीचंही असेल सामान्य लोकांच्या विचारांच्या पद्धतीनं, की ते हवेतलं का होईना पण घर तर आहे अशा टाईपमध्ये. पण किती, म्हणजे मग त्याच्या मागचा तो खटाटोप, त्याच्या मागचा तो अ, जो काही आवेश, ते कमवताना, ते करताना, बांधताना आपण जे काही बिहेव करतो बाजूच्यांबरोबर, नातलगांबरोबर, शेजाऱ्या पाजाऱ्यांबरोबर, घरातल्यांबरोबर, ते घर बांधलं म्हणून इतका अहंकार झालेला असतो. ते हवेतल्या घराचा उपयोगच काय आहे, जिथे प्रकृतीनं फटकारलं आणि तोडून पाडलं. खूप खूप भयंकर आहे हे सगळं. आणि मग आपण म्हणतो कर्माचा हिशोब आपल्याला अनुभवायला मिळाला. तर त्यामुळे ही असुरी वृत्ती आहे सगळी. असुरी वृत्ती जर बघायला गेली ना, हे 6 विकार नाहीयेत, त्याच्या खोलामध्ये जा, अगदी सुईच्या टोका एवढे बारीक 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 अँगल्स दिसतील, पॉइंट्स दिसतील आपल्याला असुरी वृत्तीमध्ये. आपण इतक्या ऍटिट्यूडनी वागतो, 4 लोकांना ऐकवतो, हे करतो, ते करतो, पता नाही काय काय करतो. कारण आपल्याकडे तेव्हा ती मनी एनर्जी आवाज करत असते खिशामध्ये, आणि आपण असं हवेतलं घर घेतो. मी लिटरली त्याला हवेतलं घर म्हणते. मला तो कॉन्सेप्टच झेपत नाही. असू शकतं एबनॉर्मल थॉट प्रोसेस असू शकते माझी समाजाच्या दृष्टीनं, पण मला ते हवेतलं घर वाटतं. आपण करोडो रुपये देऊन हवेतलं घर घ्यायचं, आणि कोणाला माहिती प्रकृती आदी शक्ती प्रकृती कधी फटकारेल, पण ते हवेतलं घर तुमचं जमिनीवर सुद्धा दिसेन असं होतं. मला हा कॉन्सेप्टच, माझी थोडीशी अबनॉर्मल 100% आहे विचारची धारा, की मला असं वाटतं बापरे, हे याच्या मागे कसं, म्हणजे जमिनीवर घर हे जमिनीवर हवं. अगदीच घर बांधायचं म्हणलं तुम्हाला तर, म्हणजे घराचा आसरा हवा, छत हवं, तर ते जमिनीला पाहिजे ना. हवेतल्या ह्याच्यावर जेवढं म्हणे उंच जाल तेवढी त्याची व्हॅल्यू जास्त. मला खूप हसायला येतं या सगळ्या गोष्टी. हे सगळं माणूसच विचार करू शकतो, इतक्या लो लेवलला जाऊन. मनुष्याची बुद्धीच काम करू शकते अशी. जेवढं वर जाल तेवढा रेट जास्त.
खूप गमतीशीर आहे सगळं. आणि त्या रेट जास्त असलेल्या अ, अ, वरच्या मजल्यासाठी आपण खूप काय काय गलत करत जातो. एक एक स्टेप, एक एक स्टेप, बारीक 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 बारीक. अहंकाराचं, मनी एनर्जीचा अहंकार तर महाभयंकर आहे. तो अगदी अक्षरशः चांगल्या चांगल्या लोकांमध्ये सुद्धा दिसतो. आपण ज्यांना चांगले म्हणतो समाजात, ताठ मानेनं जगणारे, भयंकर तो अहंकार म्हणजे फारच वाईट. आणि आपण काय असुरी संपत्तीचा विचार करणार आहोत? कधीतरी आपणही तसे वागलेलो असू शकतो. म्हणजे तो असुर आपल्यातही असू शकतो. त्यामुळे ही असुरी संपत्ती ही सहा षड्विकारांमध्ये काय म्हणतात ना, लिमिटेड नाही आहे. खूप मायन्युटली स्वतःच्या कॅरेक्टरकडे बघितलं पाहिजे आपण, की आपण कसे वागतोय, आपण कधी हसतोय, कधी मिस्किल हसतोय, दुसऱ्यावर हसतोय का स्वतःवर हसतोय का परिस्थितीवर हसतोय, कशाचा अहंकार आपण बाळगतोय, कधी कोणाला फटकारतोय, शब्दांमधून हर्ट करतोय, विचारांनी आपण हर्ट करतोय. असुरी वृत्ती आहे ती. जीवनभर आपण असे वागलेलो असतो. कशाचा, मला मला खरंच नाही कळत माणसाला अहंकार कशाचा असतो, नक्की कशाचा असतो, मला तर काही कळतच नाही. लॉजिकच नाही कळत त्याच्या मागचं, अहंकाराच्या मागचं. परिस्थिती चांगली आहे त्याचा अहंकार आहे. त्याच्यानंतर मुलं शिकली त्याचा अहंकार आहे. मुलं चांगली नोकरी करतात त्याचा अहंकार आहे. कुटुंब मुलांचं वसलं त्याचा अहंकार आहे. डोक्यावर छत आहे त्याचा अहंकार आहे. पण आपल्याला माहितीये का की आपण कदाचित पूर्वजन्मात रस्त्यावर राहत असू? पण कोण एवढा विचार करताय? कारण मनी एनर्जी खणखणत असते, आपण एवढा विचारच करत नाही. त्या कॉईनच्या सर्कलच्या बाहेर आणि नोटेच्या आकाराच्या बाहेर आपली बुद्धी जात नाही. ही अत्यंत दयनीय अवस्था आहे मनुष्य बुद्धीची. हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. लोक म्हणतील की दुसऱ्याचा विचार आम्ही करू, तिथेच सगळं वाट आहे, चुकीचं आहे. जर आपण म्हणतो की एकाच सूर्याची सर्व किरणं आहेत, एकाच ब्राईट लाईट कडनं, ग्रेटर लाईट म्हणजे सूर्य, लॉर्ड सूर्य, लॉर्ड सन, त्या ग्रेटर लाईट मधनं आपण स्मॉल स्मॉल लाईट आलेलो आहोत. मग आपल्याला कसं काय दुसऱ्यांबद्दल फिलिंग नाही आहेत? आपल्याला आपल्यातल्या प्रकाश कणाला दुसऱ्या प्रकाश कणाबद्दल कशी फिलिंग येऊ नाही शकत, ह्याचं मला आश्चर्य वाटतं. इतकी निर्जीवता आलेली असताना आपल्या सेन्सरी ऑर्गन्सना आणि आपल्या मनाला, आपल्या जिवंतपणाला, आपण कशाच्या आधारावर आपण सजीव आहोत असं म्हणावं स्वतःला? मग आपण तर पूर्ण निर्जीव आहोत. आणि म्हणून मनुष्य जो वर म्हटलेला आहे ना, तो खरंच मनुष्यासारखा जगून नाही राहिला. अजिबात मनुष्यासारखा जगून नाही राहिला. मनुष्याला संवेदनशीलता हवी, मनुष्याला आनंद माहिती हवा, मनुष्याला हृदयाच्या वेदना, दुसऱ्याच्या जाणीवा असलेल्या हवा. तो जिवंत मनुष्य आहे. आता तर मेलेले शरीर जगत असल्यासारखी माणसं फिरताना दिसतात आपल्या अवतीभोवती. तर त्यामुळे आसुरी वृत्ती ही सहा गुणांपुरती मर्यादित नसून ती फार जास्त खोलात आहे. जेवढी म्हणजे मला तर वाटतं दैवी संपत्तीपेक्षाही आसुरी संपत्ती जास्त खोलात जाईल जर बघायला गेलो आपण, खूप जास्त खोलात. आणि मला ह्याचे प्रश्न लहानपणापासून पडत आलेत, की एक माणूस दुसऱ्याला का दुखावतो, एक माणूस दुसऱ्याला तोरा का दाखवतो, एक माणूस दुसऱ्याला अपमान का करतो, असे कायमच प्रश्न पडत आलेत. की का असं वागायचं, दुःख का द्यायचं, दुःखच का आहे मुळात जगामध्ये. तर आसुरी संपत्तीचा अभ्यास जास्त करायला पाहिजे, फार खोलात जाऊन बघायला पाहिजे. ऐसा तिटकारा देवाचा अंतरी, म्हणून या परी जलपती जे, हे तो नव्हे काही परी देव नाही, निश्चय हा पाही तयांचा गा. काय सांगू ऐसी पाखांडाची खुण, ठेवी ती रोवून अंतरी ते. स्वर्ग नरकाची तयाची अचित्ती, कोठोनी अक्षिती उरे मग.
अशुद्धोदकाचा जणू बुडबुडा, ऐसा जो हा खोडा शरीराचा, तया खोड्या माझी सापडोनी भले बुडोनिया गेले भोगपंकी. हे तेच सांगितलंय त्यांनी. अशुद्धोदकाचा जणू बुडबुडा, ऐसा जो हा खोडा शरीराचा, ह्या खोड्या माझी सापडोनी भले बुडोनिया गेले भोगपंकी. भोगांमुळे सगळं अक्षरशः पडदे पडतात बुद्धीवर, दृष्टीवर, बुद्धीवर. विनाशाच्या वेळी बद्ध होय मासा, जाळ्या माझी जैसा धीवराच्या. ना तरी देहाचा येता अंत काळ, होतसे प्रबळ रोग जैसा. जगाचे अनिष्ट करावया पाही, नभी जैसा येई धूमकेतू. तैसे असुरी ते पावती जन्मास, करावया नाश जगताचा. कारण संवेदनशीलताच नाहीये, जगाचा नाश करणार ते. त्यांना हृदयामध्ये प्रेम नाही, कणकण नाही दुसऱ्याबद्दलची, हृदयात टोचत नाही, पाण्याचा हे डोळ्यामध्ये येत नाही दुसऱ्याचं दुःख बघून, कासावीस होत नाही. आसुरी संपत्ती आहे त्यांच्याकडे. मग जणू अशुभाचे अंकुर ते साचे, चालते पापाचे कीर्तिस्तंभ. बघा, हेच वर्णन केलेलं आहे. जे जे सापडे ते जाळण्या वाचोनी, न जैसे नेणे अग्नी तुझे काही. करावे विश्वाचे तैसे अकल्याण, स्वभाव हा जाण असुरांचा. तया कर्मी कैसा तयांचा आवेश, म्हणे ऋषिकेश एक पार्था. फार फार वाईट. म्हणजे खरंच असं वाटतं की कोणाशी म्हणजे अक्षरशः बऱ्याचदा माझ्या तोंडून असे अक्षरशः उद्गार निघालेले आहेत की कुठेतरी दुसऱ्या ह्याच्यावर जाऊन राहावं वाटतं. काय म्हणतात त्याला, ते ग्रहावर, की तिथे नकोत ही माणसं. इतकं इतकं कसं तरी होतं. माणसांची वृत्ती, डोळ्यातले भाव, कृती, चेहऱ्यावरचे हावभाव किळस वाटेल असे, अक्षरशः किळस वाटेल. कदाचित मी अति बोलतीये असं वाटेल, पण ही रियालिटी आहे. आपल्या वेदिक किंवा श्रीकृष्णाच्या टीचिंग्सच्या अकॉर्डिंग हे खरंच तसं आहे. पण फार गलत पद्धतीनं मनुष्यता नाही उरली त्याच्यात. आणि प्रॉब्लेम एक वेगळाच आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपण स्वतःला आरशासमोर ठेवून बघतच नाही. आपल्याला का कोणी दुसऱ्यांनी सांगावं आपल्यात काय कमीपणा आहे? आपण स्वतःला बघावं ना. मग त्याच्यासाठी विवेकाचा आरसा लागतो. विवेक हा सतत पाहिजे 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 पाहिजे. चुडामणी म्हटलाय त्याला, विवेकाला, आदि शंकराचार्यांनी. तो असा डोक्यावर धारण करण्यासारखा आहे की जो अखंड राहील. नाहीतर आपण मनुष्य नाही, आपण राक्षस आहोत सगळे. काममाश्रित्य दुष्पूरम दंभमान मदान्विता, मोहाद गृहीत्वा सद्ग्राहान प्रवर्तन्ते शुचिव्रताः. जाळ्या माझी पाणी राहेना साठवण, पुरेना इंधन अग्नी लागी. ऐसे बुभुक्षित दुर्भर जे कोणी, तयाचा अग्रणी काम जोका. बुभुक्षित, भुकेले, भुकेलेले, दुर्भर जे कोणी, भरण्यास किंवा तृप्त होण्यास कठीण, तयांचा अग्रणी काम जोका, मुख्य, तया कामासी ते जीवी बाळगोन दंभ अभिमान मिळविती. सुरुवात सगळीकडे कामानी होते. काम, काम म्हणजे वासना आहे ती. मग ती काम म्हणजे फक्त सेक्स ऑर्गनचा काम नाहीये इथे. काम हा सगळीकडे आहे. सगळ्या इंद्रियांमध्ये काम पहिले आहे. वासना आहे ती, कशाची इच्छा आहे ती. आणि ते प्राप्त करण्यासाठी आणि प्राप्त झाल्यानंतर दंभ, अभिमान, अहंकार हे सगळे मागणं, सगळे प्राणी गोळा होतात आणि प्राणी संग्रहालय बनतो मनुष्य. पशु म्हणलंय त्याला, पशु, मनुष्य पशु. तया कामासी ते जीवी बाळगोन दंभ अभिमान मिळविती. मत्त कुंजरा ते पाजिता वारुणी, मग तो झिंगोनी नाचे जैसा. मत्त, माजलेल्या हत्ती सारखा.
वारुणी म्हणजे दारू. तर त्याला नाचेल ना तो झिंगून. तसा मनुष्य जगताना दिसतो आपल्याला मस्तीमध्ये. मगाशीच म्हणलं मस्ती असते माणसाला, भयंकर मस्ती असते. कशाची असते त्यांनाच विचारावं वाटतं मला प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेऊन. तो म्हणेल कोणी आमच्यात कुठे मस्ती आहे, पण ती दिसते. तैसी मदाची ही धुंदी आगळीच, चढू लागे साच तया अंगी. तया अंगी जाण वसे मूर्खपण, दुराग्रहास्थान तेची एक. असं चाबूक मारून शिकवलेत ना सगळ्या ग्रंथातनं. मला प्रचंड प्रेम येतं या ग्रंथांवर आणि त्याच्या भाषेवर. खरंच आहे, अक्षरशः चाबूक आहे एक एक शब्द म्हणजे. मूर्ख म्हटलंय, वसे मूर्खपण, दुराग्रहास्थान तेची एक. काय सांगू मग काय सांगू, कैसे विपरीत निश्चयाची रीत असे त्यांची. जेणे परपीडा घडे परघात, ऐशा कर्मी रत हो निया. गाजावे जगात आपुलेची नाव, ऐसी एक हाव बाळगीती. आपुला डांगोरा सर्वत्र पिटवणं, लेखिती ते हीन त्रिलोकासी. धर्माची या नावे सोडिली जी गाय, हवे ते खाय मुक्तपणे. तैसे महादोषा न घालिता बंद, वागती स्वच्छंद आसुरी ते. असुर आहे ते, मनुष्य नाही आहे. मनुष्य पशु झाला तो. खूप खूप खोलात जाऊन स्वतःचा अभ्यास. आपल्याला दुनियेला नाही बदलायचं, प्रत्येकाने स्वतःला बदललं दुनिया आपोआप बदलते. पण माणूस दुसऱ्याला शिकवायला जातो. मी हे बोलते हे स्वतःमध्ये सगळ्यांनी चेक करावं म्हणून बोलते. रोज 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 न दिवसभर नाही जमलं तर रात्री एकदा ना आरसा ठेवावा मनाच्या पुढे समोर, काल्पनिक, आणि पाहावं आपण आज काय काय केलं. मग आपण असं कुत्सित स्माइल दिलं असेल, हसलो असेल कोणाकडे बघून, तेही आठवावं. अरे मी असं का स्माइल दिलं, डिवचलं का त्याला, ह्याला का टोचलं, ह्याला का पुरपलं आपण दुःख दुसऱ्याचं, का आपण केलं. असं प्रत्येकाने आपलं आपलं काम केलं ना दुनिया आपोआप बदलते. आपल्याला दुसऱ्याला नाही बदलायचंय, आपल्याला स्वतःला बदलायचंय. स्वतःला बदललं की एनर्जी बदलते. सगळा गेम एनर्जीचा, ऊर्जेचा आहे. ऊर्जा बदलली की सगळी दुनिया बदलते. स्वतःला बदलायचंय. आपण पशु नाही आहोत, आपण मनुष्य आहोत. तो लॉर्ड शिवाचा आस्पेक्ट आहे. फर्स्ट आस्पेक्ट तो तेव्हा उतरलाय मनुष्यांमध्ये, प्राण्यांमध्ये नाही उतरला तो, मनुष्यात उतरलाय. आणि तरीही आज कलियुगामध्ये मनुष्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, अत्यंत घाणेरडी, अत्यंत लो स्टँडर्डला गेलेली आहे. जाग होण्याची अत्यंत आवश्यकता आहे की आपण काय करतोय. आपण पशु आहोत की मनुष्य आहोत. आणि जे आत्ता नाहीयेत त्यांनी मागे काय केलं हे आठवावं. आपल्या लहानपणापासून जेव्हापासून आपल्याला लाईफचा अवेअरनेस आला, चौथा पाचवा वय प्रत्येकाचं डिपेंड करतं, मेमरीजचा इश्यू असतो. मेमरीज कधीपासून आहेत जीवनाच्या, 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष. आपण आपलं बघावं, आपण कसे वागलो एकेका बरोबर कसे वागलो. कधीतरी आठवायचं बसून की माझ्या जीवनात किती मनुष्य प्राणी येऊन गेले लहानपणापासनं. आठवायचं, हा हे होतं ते होतं ते होतं. कधी वेळ नाही जात तर हे टाइमपास करा, मेमरी मध्ये जा, मेमरी लेन मध्ये, आणि माणसं आठवायची की कोण कोण होते. कमसे कम आपल्याला तेवढं आठवलं तरी खूप आहे की किती मनुष्य जीव आपल्या जीवनात येऊन गेले. ती शेजारी असो, कामवाला असो, रस्त्यात दिसलेला माणूस असो, आपण जिथे शिकतो तिथले माणसं असू देत, जिथे राहत असतो तिथले माणसं असू देत, अगदी छोटे छोटे रस्त्याच्या बाजूचे भिकारी असू देत जे कायम लहानपणापासून आपण बघितलेले असतात, दुकानदार असू दे, त्या प्रत्येक जीवाची आठवण काढावी आणि आपल्याला तो त्या सायमल्टेनियसली चेक करावं. हे अभ्यासाचे प्रकार आहेत. हा आतला अभ्यास आहे. हा वेदात सांगितलेला आतला अभ्यास आहे. मी माझा करायचा अभ्यास आहे, बाहेरच्यांचा घ्यायचा अभ्यास नाही. हा प्रत्येकाने आपला, हा एकट्यानं खेळायचा खेळ आहे. हे फार सुंदर वाक्य मला वाटतंय बाळेपंत कुंद्री
जे गुरु होते त्यांचं असावं बहुतेक, कारण त्यांचं पण माझ्याकडे लिहिलेलं आहे. वासुदेव सहस्त्रबुद्ध्यांचं पण आहे लिहिलेलं माझ्याकडे नोट्स. त्या 2-3 पैकी कोणाचं तरी असावं. वामनराव पुळवणी महाराजांचं पण आहे. अध्यात्म परमार्थ हा एकट्यानं खेळायचा खेळ आहे आणि ऍक्च्युली तो आहे. आणि मग ग्रुप वर्क कुठे येतं? ग्रुप वर्क कुठे येतं? असं सांगितलं जातं की आत्ताचा जो टाइम आहे ना, आत्ता करंट, जिथे आपण एक्वेरियन एज मध्ये शिफ्ट करतोय पायसियन एज मधनं, तर बेसिकली आता ग्रुप एनर्जी काम करते. मग तुम्हाला दिसेल की वाईटही घडतंय ते ग्रुप एनर्जीनी घडतंय. वाईट घटना घडतात आणि चांगल्या घटना घडतात तेव्हा पण ग्रुप एनर्जी काम करते. तर ग्रुप एनर्जीचा आता इम्पॉर्टन्स जास्त आहे. तर त्यामुळे काम चांगलं करायचं असेल ना तर ग्रुपनी करायचंय. पण आतलं काम करायचंय, बांधकाम, ते आपलं एकट्याने करायचंय. हा मेजर डिफरन्स आहे. ग्रुप कुठे वापरायचा आणि एकट्याचं काम कधी करायचं, हे इथे विवेकाचं काम आहे. हा विवेकाचा पार्ट आहे की मी ग्रुपमध्ये जाऊन कधी काम करू आणि मी एकट्यात काय काम करू. आता माझं एकट्याचं काम होतं दिवसभर, 2 दिवस मी ग्रुप बरोबर काम करतो. आपण ग्रुपनी काम करतो, आपण ग्रुप एनर्जीला वापरतो आपल्या. बेसिकली ग्रुप एनर्जी म्हणजे काय, की जेवढे लोक त्या ग्रुपमध्ये असतात त्या सगळ्यांची एनर्जी इन्व्हेस्ट होते आणि ते सगळ्यांच्या एनर्जीचा इफेक्टनी सगळे डेव्हलप होतात. ही मजेदार बात आहे ग्रुप एनर्जी. म्हणून ग्रुप एनर्जीचं काम आहे जेणेकरून 10 जण एकत्र येऊन एकदम 10 जण विकसित होतील आणि त्या 10 जणांच्या एनर्जीने त्यांच्या आजूबाजूचे आपोआप विकसित होतील. हा ग्रुप एनर्जीचा इम्पॅक्ट आहे. आणि म्हणून ग्रुप एनर्जी, कारण जास्तीत जास्त लोकांना कमी वेळात डेव्हलप करायचं आहे आणि म्हणून ग्रुप एनर्जी इम्पॉर्टंट सांगितलेली आहे आत्ताच्या टाइमला. त्याचं पर्पज हे आहे. पण ग्रुप एनर्जी मध्ये आपण स्व अभ्यास करून येणार आहोत. स्व अभ्यास करून येणार आहोत. हा, हिने नाव सांगितलं बाळेपंत कुंद्रीकर. माझ्याकडे, मला प्रचंड आवडलंय त्यांचं हे चरित्र म्हणा किंवा ते संत, हृदयाला भिडलेले, हृदयाला पोचलेले संत आहेत ते. काही संतांच्या चरित्राला जाऊन मी टच केलेलं आहे. माझ्या माझ्या आत्म्याच्या चरित्राला त्यांच्या आत्म्याच्या चरित्राने टच केलेला आहे. आणि काही काही संतांचं हात आहे पूर्ण कॅरेक्टर डेव्हलपमेंट मध्ये. बाळेपंत कुंद्रीकर. तर अशा पद्धतीनं आपण स्वतःवर अभ्यास करायचा आहे, स्वतःचा अभ्यास करायचा आहे, स्वतःचा खेळ खेळायचा आहे आतमधला. स्वतःला समोर ठेवायचा आणि त्याच्याशी खेळ खेळायचा आहे, त्याला चेक करायचंय. हा खेळ आवश्यक आहे. तैसी मदाची ही धुंदी आगळीच चढू लागे साच तया अंगी जाण वसे मूर्खपण दुराग्रहास्थान त्याची एक. मग काय सांगू कैसी विपरीत निश्चयाची रीत असे त्यांची, जेणे परपीडा घडे परघात ऐसा कर्मी रत होऊन या गाजावे जगात आपुलेची नाव ऐसी एक हाव बाळगीती. आपुला डांगोरा सर्वत्र पिटवून लेखिती तेही न त्रिलोकासी धर्माची या नावे सोडिली जी गाय हवे तेथे खाय मुक्तपणे तैसे महादोषा न घालिता बंध वागती स्वच्छंद आसुरी. ते स्वच्छंदपणे जे वागतात, ज्यांना काही तारतम्य बाळगत नाहीत, असे लोक आसुरी म्हटलेलं आहे त्यांना. चिंताम परिमेयाम च प्रलयांतामुपाश्रिता कामोपभोग परमा एतावदिती निश्चिता. वाढवूनी ऐसा दुष्कर्मांचा व्याप वाढती अमाप चिंता भार. असा दुष्कर्मांचा व्याप वाढवला की मग चिंता येतेच. मग कुकर्म केल्यावर मग त्याचे कॉन्सिक्वेन्सेस भोगावे लागणारच आहेत. काय सांगू त्या चिंतेचे वर्णन मानिती जीवन तेही थोडे. चिंता आल्या की रोग आले, आजारपण आली, प्रॉब्लेम आले, अशी सगळी चेन आहे मग.
तया चिंते पुढे जे का त्रिभुवन तेही अणु होन सान दिसे. पाताळापासून खोलती गहन असे नभावून अति उंच. यमनियमांची विवंचना जैसी असे योगी आसी निरंतर. तैसी धनंजया तयाची आमनी चिंतेची टोचणी अहर्निश. यम नियमांची विवंचना जसा योगी करतो की मी फॉलो करतोय की नाही, यम नियम काय आहेत, त्याचा अभ्यास काय आहे, कसं वापरायचंय, कुठे ऍप्लिकेशन आहे, हे सतत विवंचना डोक्यात मध्ये योगी जसा करत असतो तसे असुरी वृत्तीच्या लोकांच्या डोक्यात चिंता चालू असते अहर्निश, दिवस रात्र चिंता चिंता चिंता. आणि मग सगळी ऑर्गन खराब होऊन जातात. ज्या विषयाच्या रिलेटेड ती चिंता असते ते ऑर्गन गेलं म्हणून समजायचं कामात. असं कनेक्शन आहे. किंवा पती लागी येताही मरण जाय जाय ना सोडो न सती जैसे. तैसा चिंता भार वाहती अपार इच्छुनी असार भोग सुखे. आणि ही चिंता कशासाठी? भोग सुख घ्यायची ही इच्छा बाळगल्यामुळे ही चिंता येते. सगळी चेन आहे, चेन, साखळी. निष्काम कर्म तिथे माहिती नसतं. निष्काम कर्म हे योग्याला माहिती असणार, जो दैवी संपत्ती धारण केलेला आहे त्याला माहिती. असुरी संपत्ती असलेल्याला ती माहित नाही. तैसा चिंता भार वाहती अपार इच्छुनी असार भोगसार भोग सुखे. स्त्रियेचे गायन ऐकावे श्रवणी पहावे नयनी स्त्रियेसीच. स्त्रियेसीच प्राण सर्वस्व मानवून द्यावे आलिंगन सर्वेंद्री. टाकावे अमृत तेही ओवाळून स्त्री सुखावरून सर्व थैव. स्त्री सुखा वाचून दुजे नाही सुख निश्चय हा देख असुरांचा. असुर आपल्याला मायथॉलॉजिकल सिरियल्स मध्ये पण असुर कसे दाखवले आहेत की तिथे काही मर्यादा नावाची चीजच नाहीये. अमर्याद सगळं, विचित्र, घाणेरडं. धावती तदर्थ स्वर्ग पाताळात दाही दिशा प्रांत ओलांडून. स्त्री, स्त्री म्हणजे प्रकृती, लोअर व्हेइकल्स त्याच्यामध्येच डुबलेले, लडबडलेले, त्याच्याच चिंतेत असलेले की आज लोअर 3 व्हेइकल्सना कसं मी सामान पुरवू, आवश्यकते ह्या चिंतेमध्ये स्त्रीचे इच्छा पूर्ण करणं म्हणजे काय? लोअर 3 व्हेइकल्सच्या इच्छा पूर्ण करणं. आणि त्याच्यासाठी सतत झटत राहणं. काय सांगावं? आशा पाशतेर्बद्धा काम क्रोध परायणा इहंते काम भोगार्थ मन्या येनार्थ संचयान. आमिषाचा घास गिळी जैसा मासा मोहे बळी आशा बाळगोनी. विषयांच्या ठाई ठेविता आसक्ती तैसी होय स्थिती असुरांची. पहा, सेमच सांगतायत. विषय, विषयांमध्ये आसक्ती. स्त्री कोण आहे? प्रकृती आहे. आणि प्रकृतीचं दुसरं नाव आपल्याला सांगितलं लोअर 3 व्हेइकल्स, आपली पर्सनॅलिटी. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या त्याच्या मागे मनुष्य, पशु मनुष्य लागलेला असतो. चांगला मनुष्य नाही, पशु असलेला, असुरी. आणि त्या इच्छा पूर्ण करण्यामध्ये आपण अनेक कुकर्म करून जातो, आपल्याला कळत पण नाही, पत्ता सुद्धा लागत नाही. खोचकपणे प्रश्न विचारणं, बारीक सारीक सगळं 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 वाईट आहे ते, चांगलं नाही आहे ते. आपल्याला आत्म्याला आनंद मिळतो पण ते सगळं चुकीचं आहे, चांगलं नाही आहे वागणं. आपण म्हणतो मनुष्य स्वभाव असं म्हणून त्याला हारतुरे घालतो. अमक्या माणसाचा हा स्वभाव आहे. काय का स्वभाव? स्वभाव हा बनवून बनतो. म्हटलं तर स्वभावाला बदलता येतं. पण आपण हे फार कौतुक करतो सगळ्यांचं. ह्याचा हा स्वभाव आहे, त्याचा तो स्वभाव आहे. काय असतो स्वभाव? आपण आपल्या सिस्टमला पुन्हा 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 आपण रिसेट करू शकतो. इतकं सुंदर सिस्टम आपल्याला दिलेलं आहे, ही 3 व्हेइकल्स.
आपण त्याला पुन्हा पुन्हा रिसेट करू शकतो, रिसेट मारू शकतो, पुन्हा त्याला अ, आपण ठीकठाक करू शकतो, आपण चेंज करू शकतो, आपण आदत बदलू शकतो, आपण प्रोग्राम चेंज करू शकतो. पण आपण त्याचं कौतुक करतो, याचा हा स्वभाव आहे, त्याची ती आवड आहे, त्याचं त्याचं हे लाइकिंग आहे. मला नाही हे सगळे नाहीच हे फंक्शनिंग नाही समजत. अजिबात नाही समजत. अजिबातच नाही पटत. असं काही मॅन्युफॅक्चर करून वर्ण पाठवलं नाहीये त्यांनी. ह्याचा हा स्वभाव, त्याचा तो स्वभाव. तुम्हाला आता तुम्ही सायकोलॉजीचा अभ्यास केला किंवा लहानपणापासून एखादं मूल मोठं करायला घेतलं, ते मातीचा गोळा आहे, गच्च ओला. त्याला काही शेपच नाही, मऊ मऊ असा गोळा असतो ते मूल. त्या मुलाला जसं आपण त्याचा हेड एरिया जसं सॉफ्ट असतो, मग त्याला तिची कुशन लावतात गोल, का तर त्याचं डोकं गरगरीत व्हावं गोल, ते चपट होऊ नये कुठून. करतो ना आपण ते त्याला शेप, कारण एकदा जो शेप घेतला तो घेतला, मग ते डोक्याचा शेप बदलू नाही शकत. खूप सॉफ्ट असतं हेड एरिया, मऊ असतं. ते नंतर टणक होतं डोकं, जसं जसं ते बाळ मोठं व्हायला लागतं, महिने महिने. म्हणून त्याचं डोकं कुठल्या एका साईडनं चपट होऊ नये म्हणून त्याला असं फार प्रिकॉशन घेऊन काही 1-2 महिने पहिले सांभाळलं जातं. झोपवताना पण एकाच अँगलनी नाही मान त्याची राहते ना. ऍक्च्युली मनुष्य मातीचा गोळा आहे जन्माला घालतात तेव्हा माता पिता. आणि त्या मातीच्या गोळ्याला तुम्ही ठोकून ठोकून कसं त्याला शेप द्याल ना, तो पक्क मिट्टीचा घडा तो नंतर बनणार आहे, तो फुटणार नाही बिलकुल, टणक असा. मग ते कॅरेक्टर बिल्टअप होतं. पण ते बनेपर्यंत तुम्हाला ठोकायचंच असतं ते. आपण स्वभाव आहे म्हणून कौतुक करून सोडून देतो त्याला. ठीक नाही करत त्याला तिथे. त्याला करेक्ट नाही करत. त्याला त्याला चेंज नाही करत. त्याचं कार्विंग करून तो अनवॉन्टेड एरिया काढून नाही टाकत. मूर्तिकार असते माता, ही मूर्तिकार आहे. सुंदर मूर्ती घडवते आपल्या मुलाची, अपत्याची. सगळा दोष मातेला जातो. कुठलंही मूल बघा चांगलं असेल तर गुण मातेचं कौतुक होतं, की हिचे आई कशी असेल. आई वडिलांचं असंच लागतं नाव, कारण जन्म देण्याचं कारण असतात. पण खरं तर मेजर रोल आई करते. का नाही आपण कापून काढत अनवॉन्टेड एरियाज? का आपलं बारीक लक्ष नसतं तिथे? ह्याला हे आवडतं, त्याला ते आवडतं, का लाड केले जातात? का त्याच्याबरोबर डिसिप्लिन तिथे नसतो? मग डिसिप्लिन म्हणजे चटके द्या, होका मारा, हा डिसिप्लिन नाहीये. सॉरी, डिसिप्लिन हा विवेक वाढवून दिला जातो, त्याला विचार करायला लावून दिला जातो. मुलाला विचार करणं शिकवायचं असतं आपण. आपण तेव्हा आकार देतो तेव्हा त्याला विचार करायला शिकवलं पाहिजे. जेव्हा ते विचार करायला लागतं तेव्हा विवेकाची निर्मिती होण्याचे चान्सेस तिथे पॉसिबिलिटी वाढते. अदरवाईज देर इज नो पॉसिबिलिटी. कारण ते एकदा ठरलं की तर ठरलं, जे डोक्यात घेतलं ते करणार. मला नाही आवडत हे असं 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 मातृत्व असं सुंदर असावं. मातृत्वाचा रोल फार मोठा आहे, मातेचा रोल पण म्हणजे काय बोलू मी त्याच्यावर. जर मी सेशन घ्यायचे म्हटले तर चांगले मोठे मोठे सेशन होतील. माता कशी असावी, मातेचा रोल काय आहे. मा आदिशक्ती, जिनं गणपती घडवला. पहा, गणपतीला अहंकार होता, त्यामुळे लॉर्ड शिवानी त्याचं वरचं अहंकाराचं डोकं, कारण ते परिपूर्ण नव्हतं, ते उडवलं आणि मग अॅक्युरेट त्याला करेक्ट केलं त्या मॅन्युफॅक्चरिंगला. हे काम माता पित्यांचं असतं. आपण शिकलं पाहिजे आपल्या देवतांकडनं. ते कशासाठी आहेत? ते काही पूजा करण्यासाठी नाही आहेत सगळे. पूजा म्हणजे आपल्यामध्ये उतरवणं म्हणजे पूजा आहे ती. आपल्यामध्ये ते कॅरेक्टर्स ढालणं, त्याचा अभ्यास म्हणजे पूजा आहे. ती ती ते घडवायचं असतं. सवय सवय सवय, हॅबिट, अमकं ढमकं. मला नाही मान्य आहे सगळं.
मग जणू कोश कीटका समान घेती ते कोंडोन आपणासी. आणि मग पुढे जाऊन आई वडिलांना सगळं झेलावं लागतं. जे काय असेल ते सहन करावं लागतं, कारण योग्य वेळेला आपण त्याला ठोकलेलं नसतं, त्या भांड्याला आकार देताना कापलेलं नसतं अनवॉन्टेड अननेसेसरी एरियाज. आणि मग दुसरं आहे, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आता त्या मुलाला घडवताना त्याला स्वतःच्या जीवनाचा शिल्पकार कसं घडवायचं हेही आपल्या घडवण्यातनच घडलं पाहिजे. त्यानं सतत आपलं आईच्या डोक्यावर भांड फोडलं नाही पाहिजे की तुझ्यामुळे झालं. त्याला पुढे हेही शिकवण दिली पाहिजे की तू तुझं जीवन तू घडवणार आहेस आणखीन एका सर्टन टाइम नंतर. कारण आपण काय ते मूल म्हातार होईपर्यंत त्याच्याबरोबर नाही ना राहणार आहे. पक्षी कसे उडून जाईपर्यंत ठेवतात, त्याला विंग्स आले बेबीला, ते पक्षी उडून जातात, पिल्लू उडून जातं, मग ते आई बाप वडील निघून जातात. कुठे जातात ते तिकडे, ते तिकडे आपापल्या मार्गाला सगळे निघून जातात. आपलं मनुष्याचं पिल्लू कधी उडून जातं? 21व्या वर्षी किंवा आता 18व्या वर्षी शिक्षणासाठी जात. मग आपण टार्गेट फिक्स करायचं, 18व्या वर्षापर्यंत मला भांड मजबूत करायचं. जे पीस आहे माझा स्कल्पचरचा, तो मला बेस्ट स्कल्पचर बनवायचा आहे. तो मार्जिन ठरवून घ्यायचा आपण अप्रॉक्सिमेटली. तोपर्यंत ठाकाठोक चालू ठेवायची. त्याच्यानंतर त्याला सांगायचं तू स्वतःची ठाकाठोक कर. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे त्याच्या डोक्यात घुसवायचं की तू जसं घडवशील. मग आता ह्या कंगोऱ्यांमधनही पुन्हा तुला कंगोरे द्यावे लागतील की बाबा रे, तुला जेव्हा कळेल की अरे नाही, हा जो शेप मी घेतलाय तो बरोबर नाही, तर तुला तो कोरीव काम तुझं तुला करता आलं पाहिजे स्वतःच्या मूर्तीचं. हे त्याला आणखीन शिकवून द्यायचं. आणि हे कोरीव काम म्हणजेच एकट्याने खेळायचा खेळ आहे, जो त्या संतांनी सांगितला. आपण तोच खेळ खेळतो. आरशासमोर उभं राहून आपल्यातले नको असलेले पार्ट आपण कार्विंग करून काढून टाकतो, कट करतो. ते जे आपण काम करतो तोच एकट्यानं खेळायचा खेळ हे त्या मुलाला पण शिकवून द्यायचंय की बाबा रे, हा एकट्याचा खेळ तुला नंतरही खेळायचाय. कार्विंग तुला तुझं स्वतःच करायचंय. तुझ्या जीवनाला एखाद्या शिल्पाप्रमाणे सुंदर बनवण्याचं कामही तूच करायचंय. जसं घडवणार तसं ते शिल्प तुझं जीवन शिल्प घडणार आहे. हे आहे मोठं करण्याचं तंत्र. पण आपल्याला यातलं फार कमी दिसतं. जिजामाताने असंच मूल घडवलं. राजा शिवाजी तो स्वतःला करेक्ट करत होता, संतांना भेट घेऊन तिथून शिकवण घेऊन तो चेंजेस करत होता स्वतःमध्ये. तो त्याचं शिल्प घडवत होता. गणपती तिनं घडवला, त्यांनी त्यांचं डोकं बदलवलं लॉर्ड शिवानी शंकरानी. पण पुढे गणपती मोठा होताना पुन्हा स्वतःमध्ये बदल करत होता. हे आहे घडवणं, मूल घडवणं. दासा लागी जैसी सदा स्वामी सेवा, नाहीच विसावा क्षणभरी. तैसे काम क्रोधे तया केले दास, तरी प्रीती द्वेष वाढविती. वाढविती आशा वाढविती तृष्णा, विषय वासना नाना परी. परी अर्थावीण कैसे नाना भोग, भोगावे ते चांग म्हणूनिया. पैशाशिवाय कैसे नाना भोग, भोगावे ते चांग म्हणूनिया. कारण हे सगळं आलं, काम आला, क्रोध आला, आशा, अपेक्षा, मग त्याच्या मागे प्रीती द्वेष वाढलं, तृष्णा वाढली, हाव. मग हाव आली की मग ते पैसे पाहिजेतच. मी मगाशी सुरुवातच करताना गंमत आहे, ते सगळं बोलविता वर बसलेला आहे आणि अर्थ पहिलेच घेतला. पैशांचा मनी एनर्जी मी आधीच घेतली. ती मनी एनर्जीने सगळा घोळ आहे आता. पैसे नाना भोग, भोगावे ते चांग म्हणून. माना मना माने तैसे, जगासी लुटोन मिळविती धन अगणित. सगळं तोच प्रॉब्लेम आहे आता. तर कोणा आर्डरानी मारिती गाठोन, कोणाचे हिरोन घेती सर्व. आता आपण काय ऍक्च्युली ह्याच्यात मारत नाही कोंडीत पकडून कोणाला, पण तरी आपण पैसा कमवतो. आपण म्हणजे इंडिव्हिज्युअली नाही, पण ओव्हरऑलच मनुष्य
पैसा आणतोय, कुठून आणतोय, कसा आणतोय, कशा पद्धतीनं, मग तिथे विचार काय केले जात आहेत. रोज ऑफिसला जाताना ऑफिसमध्ये आपण म्हणतो महिन्याची सॅलरी मिळते, सॅलरी तो कंपनीवाला देतो, पण आपण महिनाभर काम करताना काय एनर्जी इन्व्हेस्ट केलेली आहे, थॉट एनर्जी, इमोशनल एनर्जी, ती एनर्जी घरी येणार आहे मनी एनर्जीच्या फॉर्म मध्ये. कळतंय का? की मी जर नोकरी करतेय, नोकरी करताना मला युनिव्हर्सिटी पैसे देतेय, मग आपण म्हणू ते देतात ते आमच्या घरी येतात, तसं नसतं. त्या आलेल्या पैशाला जी तुमची एनर्जी टच झालेला असतो, तो आपण महिनाभर काय हावभावांमध्ये काम केलेलं आहे, ती एनर्जी आपण मंथली बेसिसवर घरी घेऊन येतो. मी जर आदळआपट करत, चार लोकांना शिव्या घालत जर मी अ, नोकरी करत असेन, तर तीच एनर्जी 1 तारखेला पुढच्या माझ्या घरी येणार आहे मोठ्या फॉर्म मध्ये. आणि मग त्याचे इफेक्ट अख्ख्या परिवाराला भोगायला लागतात. आणि सगळ्यांनाच, घरात अगदी कामवाली असली तरी आपण तेच मनी एनर्जी पुढे ट्रान्सफर करणार आहोत, शिफ्ट करणार आहोत तिला, आपल्याकडनं तिला, मग काय आणखीन कोणाला, मग आणखीन कोणाला त्याचं वाटणार आहे. म्हणजे आपण आपली एनर्जी आणखीन 10 जणांना वाटणार आहे. खूप मायन्यूटली विचार करायची जागा आहे. एवढा विचार कोणी करत नाही, पण अभ्यासच करायचा तर करा अभ्यास. मग जमणार आहे का करायला एवढा बारीकीनं? आपल्याला फक्त एवढंच दिसतं, हा मी 2-3 दिवस डिस्टर्ब होते, 4 दिवस माझे खराब गेले. अरे पण महिना कसा गेला, तो महिन्याचा साधारण हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्या घरी येणार आहे ती एनर्जी. कळतंय का? म्हणजे त्या पैशाला जसं आपण म्हणतो ना, बाई स्वयंपाक करते तर ती काय एनर्जी जेवायला घालते 4 लोकांना, तसाच पुरुष आता घरातला कमावणारा, तो काय थॉट प्रोसेसनी पैसे कमवतोय, ती सगळी मनी एनर्जी येणार आहे घरी. मग दुसऱ्यावर हे करणं, क्रोध करणं, जेलसी करणं, पता नाही काय 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 दुनियाभरचे सगळे कचरा आतमध्ये साठलेला. आणि मग आपण म्हणावं आमची प्रगती का नाही होत, आमची उन्नती का नाही होत, आमच्याकडे पैसा टिकत नाही. एवढं खोलात कोण शिरतंय का मी बोलतेय त्याच्या? की आपण महिनाभर कसे नोकरी करतोय, त्याप्रमाणे ती मनी एनर्जी घरात येते. मग असं बघायला गेलं तर मग खूप जातं. तो मोठा मासा मग छोटा मासा असं असतं ना ते, तलावातलं उदाहरण तसं झालं. मग ओनर कसे कमवतोय, मग त्याच्या खालचा कसा कमवतोय, त्याच्या खालचा कसं, असं करत करत येतं ते. पण सगळ्यात जास्त इफेक्ट करतं आपल्या स्वतःच्या थॉट स्पीच ऍक्शनचा, मोस्ट पॉवरफुली. कारण जेव्हा वस्तू फिरत फिरत येते ना, साधं आपण जर एखादं प्रॉडक्ट खरेदी करतो बाजारात जाऊन, तर समजा मी एखादी बॅग आणली. बॅग आता ज्यांनी बनवली, तो बनवणारा म्हणजे ओनर, मग ऍक्च्युली कोणत्या कारागिराने बनवली त्याची एनर्जी, त्यांनी कोणत्या मूड मध्ये ती बॅग शिवली, बनवली, कापली, ती एनर्जी. मग तिथून ती पॅक होऊन कोणाकडे गेली, त्या माणसाची हँडलिंग जो करतोय त्याची एनर्जी. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्ट मध्ये आणखीन किती जणांनी हात घातले त्याच्यामध्ये, त्या बॅगेला टच केलेला आहे, ती एनर्जी. आणि मग आपण काय इंटेन्शननी खरेदी केली, आपण कसा पैसा कमवला, ती एनर्जी. आपल्याला माहिती एवढ्या एनर्जीज इन्व्हेस्ट असतात एका वस्तूमध्ये, आपण एवढं खोलात जातच नाही कधी. आपण फक्त आपल्या खिशात असलेल्या मनी एनर्जीवर मस्ती करत जगत राहतो. आसुरी संपत्तीचा अभ्यास खऱ्या अर्थानं जाणून घ्यायचा असेल तर इतकं खोलात शिरा, खोदून 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 खाली जा आतमध्ये, मग कळेल आसुरी संपत्ती किती भयंकर रित्या मर्ज, म्हणजे इतकी हे झालेली आहे आपल्यामध्ये, भिनलेली आहे रक्तात, की त्याला काढू नाही शकत. फार एफर्ट लागतील. मना माने तैसे जगासी लुटोन, मिळविती धन अगणित, कोणा आडरानी मारिती गाठोन, कोणाचे हिरोन घेती सर्व, कोणा एका लागी कराया अपाय, कोणा एका लागी कराया अपाय, अघोरी उपाय योजिती ते, हासक्या चिकाटे पाती भाले जाळी, घेऊनी जवळी श्वानादिक,
ऐशा रीती पूर्ण सुसज्ज होऊन रानावनातून हिंडोनिया पारधी ते जैसे साधिती शिकार आपुले उदर भरावया तैसा तोही कर्मे आचरितो हीन आसुर जो जन धनंजया परप्राण घाते मिळवोनी धन मग संतोष न काय बोले बघा हे जर आपण ह्याला जर नीट वाचलं आणि अंडरस्टँड केलं तर इतका वेळ मी जे बोलले ना तेच आहे. फासक्या चिकाटे पाती भाले जाळी घेऊन जवळी श्वानादिक ऐशा रीती पूर्ण सुसज्ज होऊन रानावनातून हिंडोनिया पारदी ते जैसे साधिती शिकार आपुले उदर भरावया तैसा तोही कर्मे आचरितो हीन असुर जो जन धनंजया महिनाभर त्यांनी काय काय शस्त्र गोळा करून नोकरी केली. आज ह्यालाच मी ठीक करतो, आज मी बॉसलाच उत्तर देतो, आज मी मध्ये ट्रेन मध्ये जाणाऱ्या माणसाला सुनावतो, आज मी ऑटोवाल्याशीच भांडतो, तो मला रोजच हा त्रास देतो. असं किती जणांचे रानावनातून हिंडून आपण शिकार घेत घेत आपण नोकरी करतो एक एक दिवस 30 दिवस आणि 1 तारखेला मोठ्या दिमाखात पैसे घेऊन घरी येतो आणि मग नंतर म्हणतो आमच्याकडे पैसे टिकत नाहीत, आम्हाला अडचणीत फार येतात, आमच्या घरात रोगराईच येते, आम्हाला असंच होतंय, आमचा पैसाच खूप खर्च होतो, आणखीन काय ह्याच नाही घरात होत पण माझ्या घरात असं होतं. आपण कसं करतोय काम, आपण कसं कमवून आणतोय पैसे, हे कोण पाहिल. ते पैसे आणल्यानंतर घरातली बाई काय त्याच्यात आणखीन मिसळतीये, घरची स्त्री तळमळ तळमळ तडफड तडफड राग रोग क्रोध आवेश अहंकार भय हे आणखीन त्याच्यात ती मिसळून आपण त्याचं अन्न बनवून खातोय आणि मग भयंकर नवीन प्रॉब्लेम की आमच्या घरात असंच आहे. आणखीन जेलसी, कधीच थांबणार हे सगळं. या सगळ्या आसुरी संपत्तीत लडबडलेला आहे मनुष्य, पशु मनुष्य. मनुष्य व्हायला ती दैवी संपत्ती धारण करावी लागेल एकट्याने खेळ खेळून. कारण आपल्याला तर आपल्या आई वडिलांनी घडवून चुकले, आता जी काय ठोकाठाकी करायची ती आपल्यालाच करायची. कॅरेक्टर बिल्डिंग म्हणतात त्याला. इदमद्य मया लब्धमिवं प्राप्से मनोरथम इदम स्तीदमपि ते मे भविष्यती पुनर्धनम म्हणे नवे कामी जाहलो कृतार्थ लुटोनिया वित्त बहुतांचे ऐसा धन्यतेचा जो जो चढे गर्भ तो वाढे हाव आणि कही मग म्हणे आता आणि कही न आणीन लुटोन आणिकांचे जे जे मिळविले त्याची भांडवले जिंकीन उरले चराचर ऐसा विश्वाची या धनाचा मी धनी होईन निदानी एकलाच. हे ज्यांच्याकडे मनी एनर्जी खूप जास्त आहे त्यांच्याबद्दल लागतंय, की ज्यांच्याकडे आहे ते आणखीन लुटायला बघ. माझं हे हे जे सेशन आहे ना हे प्रत्येकासाठी नाहीच आहे. हे जे त्यांना मिळावे ही लायकी ज्यांनी धारण केली आहे ना त्यांच्या डोक्यात शिरेल हे सगळं, स्पष्टच बोलते. ज्यांना हे पटणार नाही त्यांच्यासाठी हे आहे नाही टीचिंग. त्यांनी अजूनही धन मिळवण्याच्या शर्यतीत पार्टिसिपेट व्हावं. ज्याला खोदायचंय, स्वतःला साकार करायचंय, आकार द्यायचाय, जीवन घडवायचंय, आत्मा घडवायचाय, पुढे जायचंय, उन्नतीकडे जायचंय, आत्मोन्नतीकडे, त्यांच्यासाठी आहे हे सर्व ज्ञान. म्हणे नवे कामी जाहलो कृतार्थ लुटोन या वित्त बहुतांचे मग म्हणे आता आणि काही धन आणि न लुटोन अनेकांचे जे जे मिळविले त्याची भांडवले जिंकीन उरले चराचर ऐसा विश्वाची या धनाचा मी धनी होईन निदानी एकलाच मग वक्रदृष्टी पाहेन मी जासी रसातळी त्यासी पोचवीन. खरोखरी असे वृत्ती असते माणसाची. मी पाहतो याला कसं करतो, मी ठीक करतो याला, मी ठीक करतो त्याला. मग वक्रदृष्टी पाहेन मी जासी रसातळी त्यासी पोचवीन, अशी वृत्ती आहे. आणि असं सगळं विवेकहीन जीवन असताना आपण काय बोलावं आता, जाऊ दे. असौ मया हत शत्रुहर्निशे चापरानपि ईश्वरो हमहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी आजवरी वैरी मारिले ते थोडे मारीन मी गाढे आणि कही. काय भाषा वापरली. आजवरी वैरी मारिले ते थोडे मारीन मी गाढे आणि कही.
मग जेथे तेथे प्रभूपण साच जगी एकलाच नांदेन. मला अक्षरशः परमात्मा श्रीकृष्णाचं तर नवलच वाटतं. पण हे जे परमगुरु आहेत, ज्यांनी ही अभंग ज्ञानेश्वरी लिहिली आहे, स्वामी स्वरूपानंद, त्यांचं पण खरंच धन्य वाटतं. कशी भाषा, किती चपल, अगदी म्हणजे अगदी परफेक्ट भाषा कशी वापरू शकतात हे द दी ग्रेट संत. मला खूप कमाल कौतुक वाटतं त्यांचं. चाबूक आहेत, चाबूक. मग जेथे तेथे प्रभूपणे साच जगी जगी एकलाच नांदे नमी. झाले माझे दास तया वगळून करीन चंदन आणि कांसे. खरंच आहे. माणसाला ना, आता हा आणखीन एक गुण, असुरी गुण कोणता? स्वतःला पुढे जायचं असतं, दुसरा पुढे गेलेला बघवत नाही. अत्यंत घाणेरडी वृत्ती सगळीकडे दिसते आपल्याला, सगळ्या जमातींमध्ये, सगळ्या पशु मनुष्यांमध्ये. मी तर म्हणते, माहिती नाही काय प्रॉब्लेम असतो. पुढे नाही जाऊ देत. आपली प्रगतीच्या पुढे दुसऱ्याची प्रगती नाही झाली पाहिजे. मग जेथे तेथे प्रभूपणे मी साच मी जगी एकलाच नांदेन मी. मीच पुढे गेला पाहिजे, दुसरं कोणी नाही. का? तसं जर आपलं ओरिजिन बघायला गेलं तर तो ग्रेटर लाईट, त्या लाईट मधनं आलेले आपण एक एक प्रकाश किरण, कोण पुढे कोण मागे, सगळे बरोबरच. पण तो विचार इथे लागू पडत नाही. कारण हे सगळं आसुरी संपत्तीनं भरभराट झालेलं आपलं व्यक्तिमत्व असतं. झाले माझे दास तया वगळून करीन चंदन आणि कांसे. जे झालेत ते ठीक आहेत, आणखीनांना उगाळीन मी माझे दास बनवण्यासाठी. काय सांगू फार चराचरी थोर ईश्वर साचार मीच एक. आपल्याला दिसतं जेव्हा हायर पोझिशनवर चेंजेस होतात, मॅनेजमेंट चेंज होते, हे सगळं बघायला मिळतं आपल्याला ऑफिसेस मधून. एक एक बॉस बदलला तर मस्तपैकी सगळा खालचा स्टाफच बदलून जातो. झाप 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 रिझाईन करायला लागतात लोक. का? तो इतका मागे लागतो हात धुवून सगळ्यांच्या. कारण का? त्याला त्याचे दास आणायचे असतात तिथे. झाले माझे दास तया वगळून करीन चंदन आणि कांच. आणि त्यातले मग दोन चार आपले झाले दास तर ठीक आहे नोकरी टिकवण्यासाठी. ते चंदना नवीन तिघांना आपला करून घेतला, ऍडिशन झालं. काय ही वृत्ती सगळीकडे बघायला मिळते. शाळेची नोकरी नाही, कॉलेजची नाही, आपले कॉर्पोरेट नाही, सगळीकडे आपल्याला हेच बघायला मिळतं. प्रॉब्लेम काय? मनी एनर्जी. काय सांगू फार चराचरी थोर ईश्वर साचार मीच एक. भोग साम्राज्याचा मीच एक राव सर्व सुखा ठाव मीच एक. ही अशी वृत्ती रावणामध्ये, कंसामध्ये आपल्याला बघायला मिळते. कारण ते दानव म्हणजे राक्षस आणि असुर, असुर होते असुर. हे सेम असंच दिसतं आपल्याला त्यांच्या चरित्रामध्ये, की मीच एक असला पाहिजे, माझ्या पुढे कोणी नाही गेला पाहिजे. आपण त्यांना असुर का म्हणतो? आपण स्वतः इथं असुरच आहोत. म्हणून या माझे पाहता ऐश्वर्य तुच्छ नव्हे काय इंद्र तोही. आता एक गंमत सांगते. मध्ये माझ्या एक, बहुतेक सांगितली का आठवत नाही मला, मध्ये माझ्या एका मैत्रीण, ज्युनियर आहे, मैत्रीण यंग आहे काफी, तर तिचा फोन आला. प्राणी किलिंग मधली मैत्रीण होती. तर ती मॅम म्हणते मला, मला फोन आला. अरे बापरे, ती काय टेन्शन मध्ये होती. म्हणलं काय झालं? मैम पहले हीलिंग करो हीलिंग करो. म्हणलं क्या हुआ क्या है? मैम मेरा कल मेरी कल असेंबली है. म्हणलं कौन से क्लास को पढ़ाती? केजी, केजी ची टीचर आहे ती. तिची असेंबली म्हणजे तिची म्हणजे तिच्या मुलांची असेंबली, क्लासची असेंबली. मतलब फिर तुम्हें क्यों इतना टेंशन हो रहा है? अरे मैम वो प्रिंसिपल बहुत बेइज्जती करती है. बोला अरे, मैंने पिछली बार बोल चुकी सारे पेरेंट्स के सामने, पूरा इंसल्ट कर दिया उसने मेरा. अब मेरी नौकरी मुझे लग रहा है कि निकालने के चक्कर में है, इसीलिए गलतियां ढूंढ रही है. मी म्हणलं उसकी हीलिंग करके क्या होगा? म्हणलं किसकी हीलिंग करनी? मैंने मैम मेरी करो. मतलब तुम्हारी हीलिंग करके क्या फायदा? तुम्हें तो जो डर बैठा है अंदर,
जे फिअर आहे ते तर वाढणारच आहे, तू तर विचार नाही थांबणार. मग मी तिला IRFR सांगितलं, आमचं प्राणी किलिंगचं. ती आहेच आहे प्राणी किलिंग वाली. तिला म्हणलं तुला विसरली तू टीचिंग, सगळे झालं, क्लास सुटला, संपलं सगळं, गुंडाळून ठेवून दिलं. ओरडले मी तिला, म्हणलं ते तुला शिकवलं तर वापर ना, फिअर काढ सगळा तुझ्या औरातला, इंद्रिय ऑर्गन्स मधला, चक्रांमधला फिअर काढ. आणि म्हणलं मग तिला ब्लेस कर, त्या बाईला, तुझ्या बयाला. म्हणे मॅम होगा. म्हणलं तू करून बघ थोड्या वेळाने, मला सांग तुला कसं वाटतंय, हलकं वाटतंय का. मग ठीक आहे, मी दिवा लावते आणि मग मी करते देवाजवळ. म्हटलं कर. केलं तिने. आणि मग मेसेज आला की हा 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 मला खूप हलकं वाटतंय. पण फिअर नाही ना गेला, उद्या काय होईल याचा. तर मी तिला म्हणलं काय, म्हणे अरे मॅम वो, म्हणूनच परवा मी बोलले ना ते चुकीचं नव्हतं. काय बरं म्हणली, आर्ट ऑफ लिव्हिंग वाटते, आर्ट ऑफ लिव्हिंग वाली आहे, हो आर्ट ऑफ लिव्हिंगच बहुतेक. ते सुदर्शन क्रिया म्हणे हर सैटरडे को कराती है हमें, बिठा के प्रिंसिपल, सब सब टीचर्स को कंपल्सरी आहे. म्हणलं कसली सुदर्शन क्रिया, तिचं स्वतःच अँगर आणि इश्यूज हँडल नाही होऊन राहिले. सबको म्हणजे जबान म्हणे तलवार है, तलवार, सबकी गर्दन काटती है म्हणे, जो बात करने आता है. अरे यार काय ती सुदर्शन क्रिया, काय कसली आर्ट कळली आणि लिव्हिंगची. हेच बोलले मी मागच्या सेशनला, की ते स्कूलमध्ये काय होऊन राहिलं तुमच्या स्पिरिच्युअल स्कूलमध्ये. काय करतात आहेत लोक, ट्रेनर लोक काय करतात आहेत, कसे जगतायत, कसे स्वतः वागतायत समाजामध्ये, काय ऍप्लिकेशन होत आहे व्हर्च्यूजचं, हे पाहणार कोण त्यांच्या डोक्यावर. हे असंच झालं ना, झाले माझे दास तया वगळून करीन चंदन आणि कांचे. ती कुठे घेत असेल ते शाळेच्या नाही चंदन बनवून राहिली उगाळून. बघते त्याच्यातले आणखीन दोन चार मासे फसतायत का गळ्याला. काय करायचं, स्कूल वाढवायचं, आर्ट ऑफ लिव्हिंगचं स्कूल वाढलं पाहिजे, कित्येक करोड आहेत असं म्हणून त्यांना सर्टिफिकेशन. काय चाललंय. मग हा आसुरी स्वभाव आहे, असे आपल्या अवतीभोवती असुर आहेत. इतकी भीती कोणाला, तर केजीच्या टीचरला किती थरथर थरथर कापून राहिली घरी रात्री. काय बोलायचं म्हणजे. कसले स्कूल्स, काय तुम्ही साधना, कसली साधना, प्युरिफिकेशन नाही, रियालिटी कळलेली नाही, काही समजून नाही राहिलं, कसे वागताय स्वतःला. सेल्फ क्रिटिसिझम, सेल्फ रिफ्लेक्शन नावाची चीज नाही आहे. स्वतःला पाहतच नाही आपण काय कृती करतोय, आणि कसले तुम्ही टीचिंग स्प्रेड करताय. मला भयंकर आजकाल बघूनच कासावीस होतं, स्कूल्स वाढत चालले आहेत. पण ते वरचे लोक बघूनच नाही राहिले, मास्टर्स टीचर्स कोण आहेत ते स्कूल चालवणारे, की खाली काय जनता वाढते आपली. हा प्रॉब्लेम आहे कलियुगाचा. कलियुगातले स्पिरिच्युअल स्कूल आहे असेच. कोण पाहणार. केजीच्या टीचरला इतका फिअर असेंब्लीचा. आता ती केजीची पोरं काय ती र ट प करत गातात इकडे तिकडे बघत. टीचरला काय रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे रिस्पॉन्सिबल समजायचं मला समजत नाही याच्या मागे. पण हा प्रॉब्लेम आहे, हा पशु स्वभाव माणसामध्ये आहे, की कापायचं दुसऱ्याला, दुखवायचं, चार चौघात बोलायचं, इन्सल्ट करायचं, नाही तर नाही काढून टाकायचं. म्हणजे आपल्या मर्जीचे लोक आहेत, हांजी हांजी करत काम करणारे, मक्खनबाजी करणारे. खूप खूप खराब कल्चर आहे बाहेर. का का मग आपण यांना मनुष्य म्हणावं का. हे तर पशु साम्राज्य आहे. बाहेर मनुष्य नाहीये, मनुष्य एखादा सापडेल सृष्टीमध्ये. या भोग साम्राज्याचा मीच एक करावं, सर्व सुखा ठावं मीच एक, म्हणून या माझे पाहता ऐश्वर्य, तुच्छ नवे काय इंद्र तोही, मने वाचा देहे करीन जे काही, नेईन सर्व ही सिद्धीसते, मज एका विण दुजा कोणा लागी, ऐसी असे ऐसी जगी अज्ञासिद्धी, मज महाबळा देखिले नासाच, काळ तो वरीच बळवंत. माझाही अनुभव आहे, मी स्कूलमध्ये टीचिंग केलेलं आहे एका टाइमला. माझं मूल लहान होतं तेव्हा. मी आर्ट टीचर, मग काय ऍक्टिव्हिटी टीचर, घ्या पादडून, धोपटून धोपटून तिला वाट लावा ते आर्ट टीचर आणि ऍक्टिव्हिटी टीचर्सची. काय कल्चर आहे घाणेरडं. काय सांगावं, शॉक बसेल, काम काय सांगावं.
ऍक्च्युली काय होतं म्हणजे कुठेतरी ना आपले स्किल्स दाखवणं, आपलं टॅलेंट दाखवणं पण आपण फासावर स्वतःला चढवून घेतल्यासारखंच आहे. स्काय इज द लिमिट अशा टाईप मध्ये पेंटिंगची स्टाईल होती माझी. मला किती पण मोठं शेप द्या, अक्षरशः भिंतीच्या भिंती द्या, मी पेंट करू शकेन. मला काही कपॅसिटी नावाची चीज नाही पेंटिंग मध्ये. तर एका प्रिन्सिपलनी हे हेरलं की हिचं प्रचंड हे काहीतरी वेगळं स्किल आहे, परफेक्शन वगैरे आहे, त्या इमेजेस जे बनणार त्याच्यात. काय करावं त्या बाईनं? तिनं मला बोलवलं, दुसऱ्या सिनियर आर्ट टीचरला बोलवलं आणि मला म्हणाली की एक स्कूल को हमारा नया स्कूल खुल रहा है, छोट्या मुलांचं, नर्सरी केजी वालं, प्री नर्सरी. म्हणलं हा. तर म्हणे उधर म्हणजे जगह दिखा देते आणि उसको पेंट करना है. म्हणलं पेंट करना है. तर पहिले तर मी गेले तिथे, तिनं ते गाडीत बसवलं आम्हाला दोघींना, तिथे स्टाफ बरोबर पाठवून दिलं. बघितलं, अरे बाबा एवढा मोठा बंगला होता तो, ह्यूज. मी तिथेच ठरवलं, म्हणलं आता इथे पंगा घ्यायचा, काय वाटेल ते करायला लागलं तरी चालेल, इथे गप्प नाही बसायचं. तर तिनं मला ऑफिसमध्ये आल्यावर म्हणली पेंट करणार. म्हणलं सॉरी, आय एम नॉट अ पेंटर, आय एम आर्टिस्ट. देर इज डिफरन्स. आर्टिस्ट आणि पेंटर मध्ये फरक आहे. आर्टिस्ट क्रिएटिव्ह असतो. म्हणलं तुला काय चित्र काढायचे मी तुला सगळे स्केचेस देते म्हणलं मस्त बनवून. तुला कार्टून पाहिजे, कॅरिकेचर पाहिजे, जे पाहिजे ते देते, रिअलिस्टिक पाहिजे, मी पेंट करणार नाही. काय करावं त्या बाईनं, अक्षरशः आकाश पाताळ एक करावं अशी जोरात किंचाळायला लागली. म्हणलं पहिले आवाज खाली कर, मी ही रियालिटी सांगते, काही वाढवून बिडवून नाही सांगत आहे. ऑन द स्पॉट दुसऱ्या क्षणाला मी रिझाईन केलं तिथे. मला म्हणली जॉब छोड. म्हणलं अभि छोडती हूँ. अरे आत्मसन्मान नावाची चीज आहे की नाही काही, काहीही सांगावं काम. अजून एका प्रिन्सिपलनी स्कूल मधलाच, हे सगळं माझं चाइल्ड छोटं होतं तेव्हाच, काय काय म्हणे फ्री आहे ना. म्हणलं हा फ्री म्हणजे आज पिरियड नाही, काही काम नाही. अच्छा बसेस आहेत, स्कूल बसेसच्या नंबर प्लेट रंगवायच्या. म्हणलं हट, मी नाही करणार. मी अजिबात कधी काम नाही केलं. माझ्या आत्म्याचा सम्मान जर कोणी घालवणार असेल तर मी नाही काम करणार. म्हणे अमुक अमुक तो करता है. म्हणलं उसी से कराओ, उसको दो, वो फ्री बैठा है, मैं नहीं करूंगी. नाही काही तेव्हा तरी काही नाही करू शकली. नोकरी सोड वगैरे काही बोलू नाही शकली ती तेव्हा, कारण माझी साईड मजबूत होती आणि माझं प्रॉपर काम चालू होतं. ही दुसरी जास्त खराब होती आणि जस्ट लागलेली होते ऍक्च्युली मी. तिनं काहीतरी ते डोक्यात ठेवून मला जॉईन करावलं होतं की हिच्याकडनं काहीतरी, म्हणजे तेच पता, तेच सांगते मी, काय तुम्ही इंटेन्शन माणूस आतमध्ये ठेवत असतो. एक एक क्षणाला आपण दुसऱ्याशी वागताना फार विचार केला पाहिजे. पता नाही काय, म्हणजे कसं करावं माणसाने, कसं जगावं. घेतानाच तिनं मला काहीतरी डोक्यात आयडिया ठेवून घेतलं होतं आणि हे लगेच एक दीड महिन्यातली गोष्ट आहे, त्यामुळे इमिजिएट रिझाईन करू म्हणून आलं तिच्या ह्याच्यातनं, तोंडातनं. म्हटलं ठीक आहे करते. मला काही ते काही टॅलेंट एवढं आहे, ते मला काही गरज नाही एवढं. आणि बाबा अरे माहिती नाही पुढे काय, मला तर माहितीच नाही. मी केलं रिझाईन आणि मी घरी आले. पण ती जी दुसरी टीचर होती, आर्ट टीचर, तिला मी किती समजावलं. म्हणलं अगं तू हे असं काम, ती बाई थोडी वृद्ध होती, म्हातारी होती, विधवा होती. मुलगा कॉलेजमध्ये शिकवत होता, तिला पैशाची गरज होती आणि ती खरी तर त्यांची खूप जुनी एम्प्लॉई होती. म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षापासून जुनी, म्हणजे ओल्ड स्टाफ मधली होती ती. त्यामुळे ते काय फॅसिलिटीज असतात ते सगळ्या तिला मिळत होत्या त्या सॅलरीमध्ये, जे काय असतं ते पीएफ वगैरे. तर त्या बाईला मी समजावलं. म्हणे नाही नाही मला तर करावं लागणार. म्हणलं असं काही नसतं करावं लागणार वगैरे, हे तुम्ही घाबरून असं जगायचं नसतं. पण नाही, त्या बिचारी बाईनं नाही ऐकलं. जे काय तिची मजबुरी होती. सगळी शाळा त्या बाईनं पेंट केली, ती केली. ही जिथे नोकरी करत होतो आम्ही तिथले पण जिने रंगवले त्या बाईनं. माझी मुलगी त्या शाळेत होती त्यामुळे मी पीटीएमच्या वेळेला गेले तेव्हा मला ते सगळे जिने पेंट केलेले दिसले. आणि आश्चर्याची गंमत म्हणजे खरंच म्हणजे धक्का बसला मला. एक 2-4 महिन्यानंतर मला कळलं त्या बाईनं सुसाईड केलं, त्या आर्टिस्टनं, आर्ट टीचरनं, सिनियर आर्ट टीचरनं सुसाईड केला म्हणे. तर मला कळलं. म्हणलं बापरे, सुसाईड का केलं? नाही म्हणे सगळी शाळा रंगवून घेतल्यानंतर आर्याच्या टीचरनी मला सांगितलं, शाळा सगळी रंगवून गेली, तू तर मना केलं.
ती बिचारी फसली म्हणे, तिनं शाळा रंगवून घेतली, ही घेतली ती घेतली, आणि मग म्हणे तिला ना सांगितलं की रिझाईन कर, तुझ्यात स्टॅमिना नाही म्हणे, तुम्ही ओल्ड झालाय, तुमच्यात स्टॅमिना नाही, तुम्ही रिझाईन करा. त्या बाईनं सुसाईड केलं. आता मला सांगा, आत्मसन्मानला ठेच मारून मी जर काम केलं असतं तर काय तिथे इज्जत होती? पण काही फरक नाही पडत आहे जगाला इथे. मी पोट तिडकीनं का बोलतीये, कारण हे डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत. तुम्ही जर तुमचं हे सोडलं ना तर लोक कसंही पशुसारखं वागवतात बाहेर. आणि का वागवावं? मला अजिबात आवडत नाही जेव्हा एक आत्मा दुसऱ्या आत्म्याचा सन्मान नाही करत. बाकीचे काही असू दे, तुमची परिस्थिती किती, आत्म्याचा अपमान नाही झाला पाहिजे. काय वाटेल ते झालं तरी. मेहनत प्रत्येक जण करतो, प्रत्येकाने करायची असते आणि मेहनत चांगली असते मेहनत करणं. पण आत्म्याचा सन्मान करणं अत्यंत फर्स्ट थिंग आहे, रिक्वायरमेंट आहे ती, तेव्हा आपण मनुष्य म्हणू स्वतःला. अदरवाईज वी आर ॲनिमल्स. फार वाईट वाटलं मला त्या बाईसाठी. अत्यंत म्हणजे मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं की अरे रे रे, काय मिळालं बिचारीला. इतकीशी बारीकशी होती, म्हातारी वयस्कर होती ती, एकुलता एक मुलगा शिकत होता, काय झालं काय, काही काही फरक पडला कोणाला? नाही पडला. पण हे ऍक्च्युली चालू आहे बाहेर. आणि म्हणून ही आसुरी संपत्ती गच्च भरलेली आहे मनुष्यांमध्ये. दैवी संपत्ती माणसामध्ये सध्या तरी नाहीये. दैवी संपत्ती असलेला मनुष्य फार एखाद दुसरा विरळा मिळेल आपल्याला बघायला. त्यामुळे दैवी संपत्ती आपण इतक्या ह्यांनी घेऊ नये की या सोपी आहे. पहिले आसुरीला काढा, तेव्हा दैवी आपोआप एंट्री मारेल. दैवी संपत्ती धारण नाही करावी लागत, आसुरीला मायनस केली की मग दैवीच दैवी आहे, काही उरतच नाही मग काळं आपल्यात. पण हे काळ्याचं ग्रे, लाईट ग्रे, मिडल ग्रे खूप आहे माणसामध्ये. ते ग्रे शेड्स आणि ब्लॅक शेड काढली पाहिजे, मग व्हाईटच व्हाईट आहे. खूप खूप घाण कल्चर आणि घाण माणसं बाहेर आहेत. आणि म्हणून कधी कधी इवन दुसऱ्याचं बघितलं ना तरी असं वाटतं अरे परग्रहावर जाऊन राहावं आपण, आपलं जीवन काढावं कुठेतरी दूर. नको ही माणसं, नको हा मनुष्य, नको ही घाण वृत्ती, नको हा स्वार्थीपणा, दुष्टपणा. मज महाबळा देखील नसाचं, काळ तोवरीच बळवंत. जगा माझी एक मीच सुख राशी, तुळेल माझ्याशी ऐसा कोण. पहा, ही असुरी संपत्ती आहे. कोण माझ्याशी तुलना करेल, कोण माझ्या बराबरीला ते मी बघतो, कोण माझ्याशी उज्जत घालतो ते मी बघतो, कोण मला शिकवतो ते मी बघतो. ही आहे असुरी संपत्ती. सहा सहा विकारात नाहीये ती, फक्त फैलावलेली आहे प्रचंड प्रमाणात विषासारखी. अरे बापरे, आज 5:41 झाले, लक्षात पण नाही आलं. असुरी संपत्ती इतकी भयंकर आहे की मला टाइमच हे नाही. उफ. 15व्या श्लोकावर मी थांबते.